हॅलो फ्रेंड्स, बनवूया घरच्या घरी मॅकडॉनल्ड्ससारखा आलू टिक्की बर्गर एकदम सोप्या पद्धतीने. त्यासाठी लागणारं साहित्य आहे बर्गरसाठी लागणारा बन. हा एक विशिष्ट प्रकारचा थोडा जाड असा पाव असतो. त्यानंतर कांदा, टोमॅटो, चीज स्लाईस, ह्याने त्याची चव खूप छान येईल. इथे जो तुम्हाला कोबीसारखा दिसत आहे त्याला आईसबर्ग लेटस असं म्हणतात. कोशिंबिरीमध्ये वापरला जाणारा सलाडचा खूप छान असा एक विशिष्ट प्रकार आहे हा. त्यानंतर पिचकू, मेयोनीज, आलू टिक्की ही आपण रेडीमेड फ्रोझन आलू टिक्की वापरत आहोत. त्याला थोडासा स्पायसीनेस देण्यासाठी पेरी पेरी मसाला आणि स्वाद देण्यासाठी ब्लॅक सॉल्ट. बस इतक्या छोट्या साहित्यांमध्ये आपण मस्त असा आता आलू टिक्की बर्गर बनवूया. सर्वप्रथम दाखवल्याप्रमाणे आलू टिक्कीच्या रेडीमेड पॅकमधनं, फ्रोझन पॅकमधनं आपण 2 टिक्की इथे घेतलेले आहेत. काय होतं, हे फ्रीझरमध्ये ठेवावा लागतो हा पॅक आणल्याच्यानंतर. जवळपास त्याला काही दिवसांची अशी मोठी एक्सपायरी डेट असते. पण जेव्हा आपण तो फ्रीझरमधनं काढतो आणि डायरेक्टली गरम तेलात टाकतो ना, त्यावेळी ते बर्फ झालेला जो असतो आलू टिक्कीच्या साईडला जो लागलेला असतो व्हाईट व्हाईट तुम्हाला दिसतो आहे, त्यामुळे तिथे पाण्याचे शिंतोडे उडण्याची शक्यता असते तेलात टाकल्यावर. तर 10 ते 15 मिनटं आधीच काढायचा किंवा मग काढल्यावर वेट करायचा आणि अशा पद्धतीने त्याला जरा नॉर्मल लेवलला येऊ द्यायचा आणि त्यानंतर आपण गरम तेलात टाकू. तरी देखील बघा, तो फ्रीझरमध्ये असल्याकारणाने हलकासं आपल्यावर तेल उडू शकतं, म्हणून अजून आपण प्रिकॉशन घ्यायचं. आता मी गॅस मिडियम करत आहे. आता इथे तेल उडत नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही जर पटकन टाकलात फ्रीझरमधनं काढल्या तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला कवर करू शकता. आता ह्या तेलामध्ये त्याला मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय नाही करायचं, डीप फ्राय टाईप मी इथे करते आहे, कारण की ते फ्रोज झालेला असतो पूर्णपणे आलू टिक्की, म्हणून 1 ते 1.5 मिनिटातच आपल्याला ह्या पद्धतीचा कलर त्याला मिळतो. बघा, तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल 2 बाजूंमधला. याचा अर्थ तो व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे. हार्डली 1 मिनिटात, कारण तेल चांगलं गरम झालेलं असल्या कारणामुळे आपली आलू टिक्की ही छान अशी कुरकुरीत क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे. याच तेलामध्ये हव्या तेवढ्या आलू टिक्क्या तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. मी आधी सर्वप्रथम 2 घेते, कारण मला इथे रेसिपी दाखवायची. आणि एकदा का हे झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचा, जेणेकरून तेल शांत म्हणजे थंड होऊन जाईल. आता मगाशी जे दाखवलेलं साहित्य होतं, 1 कांदा, ओनियन रिंग्स इथे मी कापलेल्या आहेत कांद्याच्या, टोमॅटोचे काप केलेले आहेत, आईसबर्गला छान प्रकारे धुवून घेतलेलं आहे आणि जे आपले बन होते तेच फक्त मधी वडापावला जसं आपण कापतो ना पाव, त्या पद्धतीने मी कट केलेला आहे. एका साईडला मेयोनीज लावली आहे आणि एका साईडला पिचकू सॉस लावला आहे. आणि तुमच्याकडे जर असतील तर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स त्याच्यावर स्प्रेड करा, नसतील तर स्किप केले तरी चालतील. अशा पद्धतीने आपण बेस तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, अगदी साधं सरळ सोपं. हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या आवडीनुसार आपल्याला ह्याच्यावर एक एक ॲड करत जायचे आहेत. जसं की ओनियन रिंग्स, त्याच्यानंतर टोमॅटो, आईसबर्ग लेटस, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण क्रिस्पी करून घेतलेली आलू टिक्की ही त्यामध्ये आपण मधी ॲड करणार. त्यानंतर परत एकदा लेअर लावणार आहोत बाकीच्या गोष्टींचा. त्याआधी आपण चीज स्लाईस घालायला बिलकुल विसरायचं नाही, कारण ज्यांना मेल्टेड असं चीज आलू टिक्कीमध्ये आवडतं त्यांच्यासाठी मॅक्झिमम स्लाईस घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण ब्लॅक सॉल्ट, पेरी पेरी मसाला मारून घेतलेला आहे. आता आपण ह्या दोन्ही गोष्टी क्लब करणार आहोत. येस. आणि इथे ॲक्च्युली आपला व्हेज आलू टिक्की बर्गर हा रेडी झालेला आहे, पण ज्यांना चीज मेल्ट करून खायचं आहे त्यांच्यासाठी खास आता 2 वेज मी दाखवणार आहे, सोप्यात सोपे. पहिला सगळ्यात सोपा म्हणजे पहिला बर्गर आपण घेऊया त्याच तव्यामध्ये, पॅनमध्ये, जिथे आपण बाकीच्या टिक्की वगैरे फ्राय करत होतो. आता त्यातलं आपण तेल काढून घेतलेलं आहे. इझिली मी त्याला ठेवलं आहे. 0वर आपण ही कृती करणार आहोत आणि 1 मिनटासाठी आपण या पद्धतीने याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आतलं चीज मेल्ट होईल. आणि दुसरा प्रकार म्हणजे दुसरा व्हेज बर्गर आपण इथे घेऊया आणि त्याला आपण नेऊया मायक्रोवेव्हमध्ये. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर इझिली 30 सेकंदाचा टायमर दाखवल्याप्रमाणे लावा आणि ओव्हनच्या कुठल्याही भांड्यामध्ये बर्गरला ठेवा आणि येस, जस्ट सिम्पली स्टार्ट करा टायमर. 30 सेकंदानंतर अर्थातच इथे दाखवल्याप्रमाणे खूप व्यवस्थितरित्या चीज मेल्ट होत आहे. मी दाखवते तुम्हाला. वाव, बघा
हे तर खूपच सोपं आहे. पण जर ओव्हन नसेल तर आपला तवाही काही कमी नाही. गॅसवर, तव्यावर सुद्धा किती छान पद्धतीने ते चीज मेल्ट झालेलं आहे. वॉव! सो अशा पद्धतीने बनवा.